नमस्कार, लीनाज रेसिपीमध्ये तुमचे सर्वांचे मनापासून स्वागत करते। आज मी तुम्हाला नाश्त्याला काय करावं समजत नसेल तर 5 मिनिटात अशी साऊथ इंडियन रेसिपी बघतोय आपण। 5 मिनिटात तयार होणारं झटपट असं अप्पम आणि त्याबरोबर चटपटीत चटणी बघणार आहोत। अप्पम तुम्ही बघू शकता किती छान जाळीदार झालेले आणि इतकं मऊ लुसलुशीत की अगदी म्हातारा माणूस सुद्धा अगदी दात नसेल तेही छान खाऊ शकतं असं आपण अप्पम रेसिपी बघतोय। चला रेसिपीला सुरुवात करूया। सुरुवात आपण चटणीपासून करतोय। चटपटीत अशी चटणी अप्पम बरोबर। शेंगदाणे घेतले भाजलेले, डाळ घेतले, डाळ म्हणजे भाजके चणेच घेतलेले मी, तुम्ही डाळही घेऊ शकता। 3-4 मिरच्या, एक 4-5 लसणाच्या लहानशा पाकळ्या, अर्ध्या लिंबाचा रस लागतोय आपल्याला। हे आपण ग्राइंडर मध्ये टाकणार आहोत। मिरच्या, लसूण, लिंबाचा रस, अर्धा लिंबाचा रस, चवीनुसार मीठ, थोडंसं पाणी टाकते मी म्हणजे चटणी छान दळलेली आहे। आणि ही छान चटणी मी आता दळून घेते। चटणी छान दळून घेतलेली। आता आपण चटणीला तडका देऊया। पॅन मध्ये तेल गरम करून घेतले, मोहरी टाकूया। तडका एकदम तयार आहे। काही कढीपत्त्याचे पानं बघा किती छान फोडणी आली आपल्या चटणीला। आपली चटणी एकदम तयार आहे। आता आपण अप्पमची तयारी करूया। सरचं भांडं घेऊन घेतलंय। इथं मी 1 वाटी रवा घेतलेला आहे, अर्धा कप दही घेतलंय, पाणी टाकते 2-3 कप भरून, अर्धा चमचा मीठ टाकते, अर्धा चमचा साखर। आपण जेवढा रवा घेतला होता त्याच्या डबल तरी आपल्याला पाणी लागणार आहे, म्हणजे आपलं जे मिश्रण तयार होईल अप्पमचं ते छान तयार होईल। आता मी मिक्सर मधून हे मिश्रण फिरवून घेते। आपलं अप्पमचं मिश्रण बघू शकता, एवढंच पातळ आपल्याला बॅटर हवं आहे। बॅटर मध्ये खायचा सोडा अर्धा चमचा घेतलाय, तुम्ही अर्धा चमचा इनो पण वापरू शकता। बॅटर छान हलवून द्यायचं। किती स्मूथ बॅटर तयार झालेले। नाश्त्याला काय खावं काय करावं मुलांना वगैरे कळत नाही काही वेळा। हे झटपट अप्पम तयार केले, मुलंही खुश होतील आणि आपल्याला भरपोट नाश्ता पण मिळेल आणि हेल्दी पण। छान हलवून घ्यायचं आहे। जेव्हा पण अप्पम करायचे आपल्याला तेव्हा तुम्ही अगदी 5 मिनिटात न थांबता पण अप्पम तयार करू शकता। सोडा पण अप्पम तयार करूया। तव्याला मी थेंबभर सुद्धा तेल लावलेलं नाही, तवा गरम करून घेतलाय पण गॅस जरा बारीक ठेवलेला आहे। आता आपण बॅटर टाकायचं आहे। बॅटर हलवायची पण गरज नाही, असंच आपोआप बॅटर पसरतं। आपल्या अप्पमला बघू शकता किती छान जाळी पडलेली आहे। अप्पम बघू शकता मंद आचेवर होऊ दिला तर छान शेकले पण जातो। आपली एक बाजू बघू शकता किती सोनेरी कलरवर शेकले गेलेली आहे। आता अप्पम काढून घेऊया। थेंबभर सुद्धा तेल लावलेलं नाहीये तरी अप्पम काढले गेला एकदम छान, काहीच त्रास झालेला नाहीये। मुलांना तुम्हाला तेलाचा अजिबात खायला द्यायचं नसेल तर हा पदार्थ नक्की करून बघा। आता पुन्हा मी तुम्हाला एक अप्पम करून दाखवते। पुन्हा आपण तव्यावर पीठ टाकायचं आहे। पीठ हलवायची पण गरज नाही तुम्हाला, तव्यावर आपोआप ते पसरले जाते। अप्पम बघू शकता, दुसरा पण अप्पम अजिबात चिटकणार नाही, जाळीदार अप्पम छान तयार आहे। बघा आपले अप्पम जाळीदार अप्पम 5 मिनिटात अगदी छान सॉफ्ट अप्पम किती छान झालेले तुम्ही बघू शकता। कसेही मोडा काहीच होणार नाही आपल्या अप्पमला। इतके छान आपले अप्पम तयार झाले अगदी 5 मिनिटात। अवघ्या 5 मिनिटात आपण नाश्ता तयार करू शकतो। रेसिपी आवडल्यास लाईक करून शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।